धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील आपल्या बरोबर आहेत। अर्चनाताई, आज तुम्ही पहिल्यांदाच पक्षाच्या संपूर्ण महत्त्वाच्या बैठकीसाठी हजेरी लावली। काय तुमचं मत आहे या सगळ्या पक्षाच्या बैठकीचं? पक्षाचे तशी पहिली मीटिंग असली तरी पक्षाची धोरणं आणि पक्षाची वाटचाल पहिल्यापासून माहिती होती। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील, राणादादांमुळे, त्यामुळे नवीन असं काही लोक आणि हे वाटलं नाही। अर्थात पक्षाची मीटिंग आणि आत्ता लोकसभा झाल्यानंतर एक वेगळं वाटलं थोडंसं, आणि मी पहिल्यांदा पार्टिसिपेट होत होते। ताई, तुम्हाला विजयाचा विश्वास किती वाटतोय? खरं तर अटीतटीचा सामना होता। तुमच्यासमोर विद्यमान खासदार होते, तुम्हाला पहिल्यांदा खासदारकीची संधी मिळालेली होती धाराशिव लोकसभा मतदारसंघ। मला विजयाची खात्री पहिल्या दिवस तिकीट मिळालं तेव्हापासून आहे। आता थोडी धाकधूक वाटली, पण तरी मला विजयाची खात्री 110%। कारण केलेलं काम डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांपासून मला मिळालेली महिलांची साथ आणि 6 आमदार जे या मतदारसंघातले माझ्या बरोबर होते, महायुतीच्या बरोबर होती, त्यांच्या पाठिंबामुळे माझा विजय निश्चित होईल असं मला खात्री आहे। आज तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जे आहेत छगन भुजबळ यांनी सांगितलं की कुठेतरी कमी जागा लोकसभेला मिळाल्यात, पण विधानसभेला ही खटपट होता कामा नये। सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या आपल्या पक्षाला मिळायला पाहिजे, अशी सूचनाच त्यांनी संपूर्ण पक्षाच्या थेट वरिष्ठांना केली। पण ते पक्षाचे निर्णय जे होतील त्याप्रमाणे काम करायचं आपल्याला, आणि त्यात पूर्ण जिल्ह्यातच बांधणी करतोच आपण। म्हणजे ते तसं ज्या पद्धतीने तिकीट सुटेल माझं पण तिकीट आता उशिरा झालं, पण तरी आम्ही चांगलं लढलो आणि निश्चित जो काही सर्वे त्याच्यामध्ये मी जिंकतीये। खरं तर ताई, एक शेवटचाच प्रश्न आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा पाहिलं की महाविकास आघाडीचा उमेदवार होता, विद्यमान ते खासदार सुद्धा होते। यंदा दलित आणि मुस्लिम जो फॅक्टर होता तो कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला होता। तुम्हाला त्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून पाहायला मिळत नाही? मला तसं काही जाणवलं नाही। थोडंसं एखाद्या समाजाबद्दल होतं, पण तरी लोकांनी विकासासाठी मतदान करावं आणि ते करतील आणि केलं आहे असा माझा समज आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये धाराशिव लोकसभेचा काय विकास होणार याच्यासाठी लोक मतदान करतील, जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही असा माझा विश्वास आहे। खरं तर अनिल देशमुख जे तुमच्या विरोधी पक्षातले आहेत, माजी गृहमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, ते म्हणतात की 4 जूनच्या निकालाची धाकधूक जी आहे ती आता समोरच्या विरोधकांना लागली आहे। 4 जून नंतर कोणतेही बडे नेते शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जर यायला सामील झाले तर ते होणार नाही, त्यांना आमचा विरोध असणार नाही। महायुती नक्की जिंकेल, मोदी साहेब नक्की 400 पार करून पंतप्रधान होतील हा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या होत्या अर्चना पाटील, ज्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार राहिलेल्या आहेत। त्यांचं मत आहे की 400च्या पार नक्की जागा ज्या आहेत त्या महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।